पाहतोय सध्या आदित्य ठाकरे यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये काही प्रश्न त्यांना विचारलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काही उत्तरं दिलेली आहेत। तर त्यावेळी ते म्हणालेले आहेत, अधिकची माहिती त्या संदर्भात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर या मोठ्या घडामोडी सध्या ठाकरेंच्या सेनेमध्ये घडतात। संजय दिना पाटील हे शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित होते। तर दुसरीकडे 3 खासदार ठाकरेंचे प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला सुद्धा उपस्थित होते। तर आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये आता खासदारांची भेट घेणार आहे। तर दुसरीकडे आज राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। एकूणच या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे। 4 या मोठ्या घडामोडी सध्या आपण TV9 मराठीवर पाहतोय। संजय दिना पाटील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये होते। दुसरीकडे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनात उपस्थित होते। त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांचा नेमका काय निर्णय आहे ते पहा। सगळ्या खासदारांची बैठक जी आहे ती संजय राऊत यांच्या निवासस्थानी असणार आहे। मात्र शरद पवार यांची भेट घेणं त्यांनी टाळलं का, असं खरं तर आता राजकीय वर्तुळामध्ये हा सवाल विचारला जातोय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना महाजी शिंदे पुरस्काराचं वितरण जे आहे ते शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीतल्या करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार टीका जी आहे ती शरद पवार यांच्यावर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये केली होती। इव्हन ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री जे आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली। मात्र त्याला पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी। एक ट्विटर वॉर जे आहे ती सिंधिया आणि राऊत यांच्यामध्ये आता सुरू झालेला आहे। मात्र आदित्य ठाकरे राहुल गांधींना भेटतात, अरविंद केजरीवाल यांना भेटतात, मात्र शरद पवार यांना भेटत नाहीत। दुसरं महत्त्वाचं, जी भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे ती भूमिका तुम्हाला पटते का असं म्हटल्यानंतर हे अधिकृत सांगायला हवं का, असं त्यांनी खरं तर उलटा प्रश्न पत्रकारांना विचारला। याचाच अर्थ संजय राऊत यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णपणे संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे, इव्हन ठाकरे परिवाराची देखील आहे। हेच यामधून स्पष्ट होत आहे, कारण अधिकृतपणे सांगायची गरज आहे का असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली, त्याच्यावर जितेंद्र आव्हाड असतील यांनी पुन्हा राऊतांवर टीका केली किंवा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील टीका केली। मात्र या सगळ्याला उत्तर दिलेलं आहे विनायक राऊत यांनी देखील, माजी खासदार जे त्यांनी देखील आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांच्यावर टीका केली की त्यांनी आमचा विश्वासघात केला अशा पद्धतीनं। त्यामुळं एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांमधलं हे अंतर आता वाढत जाणार की कमी होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आलेल्या म्हणजे कधीही होऊ शकतात। त्याबद्दल देखील प्रश्न विचारला की BMC म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार की इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार। तर त्यावर आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की आधी निवडणुका तर घ्या, कारण सुप्रीम कोर्टातली जी तारीख आहे ती तारीख वाढत चालली आहे, अजूनही त्याबाबतचा अंतिम निर्णय आलेला नाही। त्यामुळं या दोन्ही पक्षांमधलं हे अंतर असंच वाढत जाणार की अंतर कमी होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सर, त्या भेटीवरून टीका झाली, त्याच भेटीमध्ये ठाकरे गटाचे खासदार होते दिना पाटील, ते सुद्धा बैठकीला होते, मात्र त्यांच्यावर टीका झाली। काल जो अंत कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा टीका झाला। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे UBTच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। परंतु मी मगाशी जसं सांगितलं की आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शिवसेना धनुष्यबाणाची वाढली पाहिजे। आता भारतीय जनता पार्टीचे ज्या अर्थी 133, 135 आणि अपक्ष मिळून 140-42 निवडून आले, त्या अर्थी शिंदे गटाचं महत्त्व कमी झालेलं आहे। भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे। आता यांचं महत्त्वच राहिलं, मग महत्त्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खासदार येणार, आमदार येणार, या घोषणा पहिल्या दिवशीपासून ते घोषणा करतात। आता 4 महिने झाले, काय झालं? पहिल्या दिवशीपासून निवडून आले त्या दिवशीपासून म्हणतात शिवसेनेचे 20 पैकी 10 येणार। कुठे आले लोक? निवडून आलेले आहेत। आता असं कोणी इकडे केलं तर लोक तोंड काळं नाही करणार का त्यांचं?